नाशिकमधून शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत। शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची यासाठी भेट घेतली आहे। उमेदवारीचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील असं शांतिगिरी महाराजांनी म्हटलंय। तर शांतिगिरी महाराजांबद्दल आदर आहे, पण नाशिकमध्ये विद्यमान खासदारांनाच तिकीट मिळेल। पण महाराज, आपण अगदी स्पष्ट म्हणजे आपण नाशिकच्या लोकसभेमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? आपली तयारी आहे का? या संदर्भामध्ये आमचा जो जयबाबाजी भक्त परिवार आहे त्यांनी जी लोकसभा कमिटी नेमलेली आहेत त्या कमिटीला पूर्ण अधिकार दिलेले आहेत। बाबा निवडणूक लढवायची की नाही लढवायची संपूर्ण अधिकार त्या कमिटीला देण्यात आलेले आहेत। कमिटी साधारण आपला निर्णय कधीपर्यंत देणार? हा कमिटी आता प्रथम त्यांचे 2 दिवसानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण 2 दिवसानंतर आपण बैठक घेऊ म्हणे आणि त्या बैठकीनंतर ते निर्णय घेणार आहेत। मागे आमच्या जेव्हा सर्व खासदारांची बैठक झाली त्यावेळेस सर्वच खासदारांचा आग्रह होता का आपल्या ज्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती जे आपण 18 जागा जिंकलोत ह्या 18ची 18 जागा आपण पुन्हा जिंकू, पुन्हा लढवू आणि पुन्हा 18च्या 18 जागा जिंकू। राष्ट्रीय पातळीवरती निश्चितच मला असं वाटतं का या संदर्भामध्ये सकारात्मकपणे निर्णय हा घेतला जाईल। महाराष्ट्रामध्ये अद्याप कुठल्याही पक्षाचा अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्यामुळे महायुतीचे ज्यावेळेस यादी जाहीर होईल त्यावेळेस आमच्या सर्वच जे विद्यमान खासदार आहेत त्यांचे निश्चित नाव पुन्हा एकदा येतील। आचारसंहिता लागल्यानंतर 1-2 दिवसामध्ये उमेदवारी जाहीर होतील।